जळगाव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण हे पोलीस प्रशासनावर भडकल्याचं पाहायला मिळालं। जळगाव आणि चाळीसगाव शहरातल्या कॉलेजेसच्या बाहेर एमडी ड्रग्ज गांजा विकला जात असून त्यामुळे विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण हे जाम संतापल्याचं पाहायला मिळालं। इतकंच नाही तर महाविद्यालयाबाहेर विकल्या जाणाऱ्या ड्रग्ज प्रकरणात काही हाय प्रोफाईल लोक सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप सुद्धा करण्यात आलाय। कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते बंदच झालं पाहिजे। यंग मुलं त्यांच्या आहारी जात आहेत, त्या व्यसनाच्या आहारी जात आहे यंग मुलं कॉलेजचे, आणि सर्व कॉलेजच्या आजूबाजूला विकले जात आहे। त्यामुळे त्याचा तपास लावून थोडंसं कारवाई एकदम बंदच झालं पाहिजे। माझी तुम्हाला विनंती आहे की ते जे लोक तुमचे काम करतात एलसीडी म्हणून किंवा ते म्हणून, तिथं चढाओढ कशासाठी आहे की सगळ्यात जास्त मार्जिन, जास्त पैसे कोण जमवून देत साहेबाला, याच्यासाठी चढाओढ आहे। माझ्याकडे काही लोक कामाला येतात तर आम्हाला जबाबदारी द्यायला लावा। जबाबदारी काय तर कलेक्शनची, याच्यासाठी लोक आम्हाला भेटतात। मला असं वाटतं की हा प्रकार जरा तुम्ही कंट्रोल ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।